अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टानं पोलिसांना झापलं। पोलिसांकडून अक्षयनं बंदूक खेचली कशी? 4 पोलीस एका आरोपीला सांभाळू शकत नव्हते का? हायकोर्टाचा पोलिसांना सवाल। नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये बांगलादेशींची घुसखोरी। माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा आरोप। एपीएमसीच्या फळ बाजारात माथाडी म्हणून बांगलादेशी काम करत असल्याचाही दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मोदी शहांच्या दौऱ्याला महत्त्व। आपलाच विजय ताकदीनं मैदानात उतरल्यास कुणीही आपलं वाकडं करू शकणार नाही। विधानसभा निवडणुकीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य। महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन। सुप्रिया सुळेंचा आंदोलनामध्ये सहभाग। पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये निधीमध्ये भेदभाव केल्याचा आरोप। महाविकास आघाडीच्या नेत्यांना निधी मिळत नसल्यानं टीका। आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे करणार भाजपमध्ये प्रवेश। अमित शहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस। आंदोलकांच्या विनवणीनंतर घेतले वैद्यकीय उपचार, तर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस। आज जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान। दुसऱ्या टप्प्यात 26 जागांवर मतदान। एनसीचे उमर अब्दुल्ला, बीजेपीचे रविंदर रैनांचं भवितव्य मतपेटीत होणार बंद। महाराष्ट्रातील सरकारी कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशारा, पण 76,000 कोटींची बिलं थकवल्यानं आंदोलनाचा पवित्रा। तर विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर। आणि सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ। सोनं 1500 तर चांदी 2000 महागली। सोन्याला 77,250 रुपये प्रति तोळे, तर चांदीला 92,700 किलो प्रति किलो भाव।